नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आपण तयारी करतोय 7वी स्कॉलरशिप परीक्षेची, त्यातील गणित विषयाची. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 14.1 सोडवलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये भूमितीतील मूलभूत संबोध याच घटकावर आधारित स्वाध्याय 14.2 सोडवणार आहोत, तेही अत्यंत सोप्या पद्धतीने. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे आणि यानंतर येणारे सर्व व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील. 7वी स्कॉलरशिप गणिताचा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे. सर्व घटक, सर्व स्वाध्याय आणि सर्व प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया स्वाध्याय 14.2ला. यामध्ये सुरुवातीला आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक 1. प्रश्न वाचा आणि सोडवायला सुरुवात करा. माझ्या आधी तुम्ही सोडवा आणि त्यानंतर चेक करा. व्हिडिओ पॉज करून सोडवला तरी चालेल, कारण प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस आपली झाली पाहिजे, पाहण्याची प्रॅक्टिस नाही झाली पाहिजे. आधी स्वतः सोडवून पाहिजे आणि त्यानंतर प्रश्नाचं लगेच सोल्युशन पाहिजे आणि आपण सोडवलेलं बरोबर आहे की नाही हे चेक करायचं आहे. पहिला प्रश्न, दोन रेषा परस्परांना छेदतात तेव्हा तयार होणाऱ्या विरुद्ध कोनांची मापे 2x अधिक 65 आणि 7x वजा 10 अंश आहेत, तर उरलेल्या कोनांची मापे प्रत्येकी किती अंश असतील हे विचारलेलं आहे. खूप सोपा प्रश्न आहे पहा. दोन रेषांनी एकमेकींना छेदलं तेव्हा जे तयार होणारे विरुद्ध कोन आहेत त्यांची मापं आपल्याला दिलेली आहेत आणि ती मापं आहेत 2x अधिक 65. हा आहे 2x अधिक 65. विरुद्ध कोणांची माप ही आहेत, म्हणजे दुसरा जो आहे 7x वजा 10 तो हा खालचा असणार आहे, कारण हे विरुद्ध आहेत. आणि आपल्याला विचारले उरलेल्या कोणांची मापे प्रत्येकी किती असतील. पहिलं तर आपल्याला x ची व्हॅल्यू शोधावी लागेल आणि हे जर परस्पर विरुद्ध कोण आहेत तर यांची माप जी आहेत ती समान असणार आहेत. म्हणजेच हे 2x अधिक 65 बरोबर असणार आहेत 7x वजा 10. हे 2x तिकडे जाऊन वजा होतील, 10 इकडे येऊन अधिक होतील. हे 65 अधिक 10 बरोबर हे 7x, हे 2x तिकडे जाऊन वजा मायनस 2x, म्हणजेच हे झाले 75. 7तनं 2 गेले, राहिले 5x. x बरोबर असणार आहे 5 75ला भागिले होईल, 75 भागिले 5, 15 5 75. x ची किंमत आलेली आहे 15. आता कोणाचं माप काढून घेऊया. तर 15 दुने 30 आणि 65 किती झाला, हा 95 अंश झाला हा कोण. खालचा किती होणार आहे, 15 7 105 वजा 10 95. ह्या दोन्ही कोणांची मापे मिळाली आपल्याला 95 95. आपल्याला काढायची आहेत ह्या राहिलेल्या दोन कोणांची मापे काय असतील. तर हे राहिलेले जे दोन कोण आहेत ते तर एकरूप असणार आहेत, कारण ते विरुद्ध कोण आहेत. आता हे दोन कोण जे आहेत हे एकमेकांशी काय करतात, रेषीय जोडी तयार करतात. हे दोघं रेषीय जोडीतील कोण आहेत, म्हणजे यांची बेरीज जी आहे ती किती असणार आहे, 180 असणार आहे. म्हणजेच या कोणाचं माप किती असणार आहे, 180 वजा 95 अंश असणार आहे या कोणाचं माप, कारण या दोघांची बेरीज 180 होणार आहे. एकाच रेषेवर असणारे कोण आहेत. 180 वजा 95 म्हणजे हे येणार आहेत 85 अंश. 95 आणि 5 100 आणि 80 होतात 180, म्हणजेच 180 वजा 95 आले 85 अंश, म्हणजे पलीकडले असणार आहे 85 अंश आणि डाव्या बाजूचा सुद्धा असणार आहे 85 अंश. प्रत्येक कोणाचं माप असणार आहे पर्याय क्रमांक 2 85 अंश. हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 2 आणि सोडवूया तो सुद्धा. तुम्ही सोडवायला सुरुवात केली असेल. एका कोणाचे माप हे त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 1/5 पट आहे, तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती हे आपल्याला विचारलेलं आहे. यात विचारले काय, पहिला आहे तो म्हणजे कोण, त्यानंतर आहे त्याचा पूरक कोण. कोण आणि पूरक कोण यातलं आपल्याला रिलेशन दिलेलं आहे. काय सांगितले, कोणाचे माप हे त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 1/5 पट आहे. 1/5 जर आहे तर याला मी 5x मानतो. तर कोणाचं माप किती होणार आहे, 1/5 गुणिले 5x होणार आहे. का बरं, पूरक कोणाच्या 1/5 पट आहे. यांना 5x का म्हणले मी,
तर 1/5 पुढे जाऊन करायचे होते, 5ला 5 जातील म्हणून त्याला x न मानता त्यालाच 5x मानून टाकलं. इथे 5 5 गेले म्हणजे कोणाचं माप आलं x, पूरक कोणाचं आलं 5x. आता पुढे म्हटले आपल्याला काय, तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती. आधी आपल्याला कोणाचं माप काढावं लागेल. एखादा कोण आणि त्याचा पूरक कोण यांची बेरीज किती असते, त्यांची बेरीज असते 180. हेच रिलेशन वापरून 6x बरोबर होणार 180. x बरोबर येणार आहे 180 भागिले 6 म्हणजे 6 त्रिक 18 6 0 0. x ची व्हॅल्यू आलेली आहे 30. म्हणजे तो जो कोण आहे, मूळ कोण आलेला आहे x म्हणजेच किती 30 अंशांचा आलेला आहे. आपल्याला विचारले त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती. 30 अंशाच्या कोणाच्या कोटी कोणाचं माप किती असेल. कोटी कोणांची बेरीज असते 90 अंश. त्यातून हा 30 अंश वजा केला तर आपल्याला कोटी कोण मिळेल, तो असणार आहे 60 अंश. म्हणजेच त्याच्या कोटी कोणाचं माप असणार आहे 60 अंश, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3 आणि यामध्ये दिलेले आहेत आपल्याला विधान, त्यातलं सत्य असत्य पाहायचं आहे. प्रश्न वाचा, सोडवायला सुरुवात करा. प्रश्न आहे, एकच शिरोबिंदू नसलेल्या दोन कोणांची मापे 35 अंश व 55 अंश आहेत, तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. पहा इथे काय म्हटले, एकच शिरोबिंदू नसलेले दोन कोण आहेत. नसलेले म्हणजे असा आणि दुसरा एक असा, असे दोन कोण आहेत आणि त्यांची मापं किती आहेत 35 अंश आणि 55 अंश. हा 35 आहे आणि हा 55 अंश आहे. तर यांच्या बाबतीत कोणतं विधान योग्य राहील हे आपल्याला ठरवायचं आहे. पहिलं, ते कोण परस्परांचे कोटी कोण आहेत. कोटी कोण होण्यासाठी त्यांची बेरीज किती आहे ती आपल्याला पाहावी लागेल. त्यांची बेरीज जर केली तर ती बेरीज येते हे 55 अंश अधिक हे 35 अंश. 55 अधिक 35, 55 5 60 आणि 30 होतात 90 अंश. बरोबर आहे. म्हणजे ते परस्परांचे कोटी कोण आहेत. हे पहिलंच विधान जे आहे हे सत्य विधान आहे. कोटी कोण होण्यासाठी ते संलग्न कोण असावे असं काही नाही. रेषीय जोडीतील कोण होण्यासाठी ते संलग्न लागतात, तिथे त्यांची बेरीज 180 असते. कोटी कोण होण्यासाठी ते संलग्न नसतील तरी देखील काही अडचण नाही, दोघांची बेरीज फक्त 90 आली पाहिजे एवढीच कंडिशन आहे. म्हणून पहिलंच विधान जे आहे ते योग्य आहे. ते कोण परस्परांचे संलग्न कोण आहेत. जर त्यांचा शिरोबिंदूच वेगळा आहे तर ते संलग्न होऊ शकत नाहीत. ते कोण परस्परांचे विरुद्ध कोण आहेत. विरुद्ध कोण होण्यासाठी देखील त्यांचा शिरोबिंदू 1 लागतो आणि त्यांच्या दोघांचं माप समान असावं लागतं आणि त्यांच्या बाजू म्हणजेच एकमेकांचे विरुद्ध किरण लागतात. ते विरुद्ध कोण देखील नाहीत. ते कोण परस्परांचे पूरक कोण आहेत. पूरक कोण होण्यासाठी त्यांची बेरीज 180 अंश व्हावी लागते. ते एकमेकांचे पूरक कोण देखील नाहीत, ते फक्त आहेत एकमेकांचे कोटी कोण. हेच विधान या बाबतीमध्ये सत्य असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आणि हा जो प्रश्न होता हा कशावर, कोणांच्या ज्या जोड्या आहेत त्यावर आधारित आहे. आता हा पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 आणि ज्यात दिसत आहेत पूरक कोण, कोटी कोण. जेव्हा आपण या घटकाची माहिती घेतली होती त्यावेळेस मी तुम्हाला एक रिलेशन सांगितलं होतं की पूरक कोण आणि कोटी कोण यांच्यातलं हे रिलेशन लक्षात ठेवा. याच्यावर आधारित हमखास प्रश्न असणार आहे. तोच हा प्रश्न, एका कोणाचा पूरक कोण व कोटी कोण यांच्या मापांचे गुणोत्तर 88 आहे, तर त्या कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी गुणोत्तर किती हे विचारलेलं आहे. पहा, पूरक कोण इज टू कोटी कोण हे जे गुणोत्तर आहे हे 88 आहे. पूरक कोणांची बेरीज असते 180, कोटी कोणांची बेरीज असते 90 अंश आणि पूरक कोण वजा कोटी कोण बरोबर किती असतात, तर त्यातला फरक हा 90 अंशाचा असतो. इथं जर समानपट आपण x मानली तर हे कोण होणार आहेत 8x, हा असणार आहे कोटी कोण 3x आणि पूरक कोण वजा कोटी कोण बरोबर असतात 90 अंश. हे ते रिलेशन होतं, मी तिथे सांगितलं होतं. 8x मधनं 3x गेले, राहिले 5x, बरोबर झाले हे 90 अंश. x बरोबर होणार आहेत 90 भागिले 5.
90 भागिले 5 18 पंच 90. एक्सची किंमत आलेली आहे 18. एक्स आला 18. आपल्याला काय काढायचं आहे, कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी गुणोत्तर, म्हणजे आधी कोण काढला पाहिजे. कोण काढण्यासाठी आपल्याला त्याचा पूरक कोण माहीत आहे, तो किती आहे 8x आहे. पूरक कोण आधी काढून घेऊया. पूरक कोण जो आहे तो आहे 8x. 8x म्हणजेच तो होणार आहे 8 गुणिले एक्सची किंमत आहे 18. 18 8 झाले 144. पूरक कोण झाला 144 अंशांचा, म्हणजे मूळ कोण किती असणार आहे 180 वजा 144. का बरं, तर पूरक कोण अधिक मूळ कोण जो आहे यांची बेरीज किती असते, दोघांची बेरीज येते 180. 180 वजा 144 म्हणजेच हे झाले 44 आणि 6 50 आणि 30 80 36 अंश. कोण आहे 36 अंशाचा, त्याचा पूरक कोण आहे 144 अंशाचा. आपल्याला विचारले त्या कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी गुणोत्तर, म्हणजेच कोण छेद त्याचा पूरक कोण, हे गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. कोण आहे 36चा, पूरक कोण आहे 144. 18 दुने 36, 18 8 144. बे एके बे आणि बे चौकाट 1/4 म्हणजेच आहे 1/4. ते गुणोत्तर असणार आहे 1/4, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. सोपा प्रश्न होता कोणांच्या जोडीवर. त्यातलं हे लक्षात असू द्या की पूरक कोण वजा कोटी कोण बरोबर किती असतात 90 अंश असतात. हे जर माहीत नसेल तर हे अख्खं गणित सोडवताच येणार नाही. त्यासाठी माहीत असलीच पाहिजे अशी गोष्ट कोणती आहे, तर कोणत्याही कोणाचा पूरक कोण आणि कोटी कोण यामध्ये 90 अंशांचा फरक असतो. या रिलेशनवर आधारित बरेचसे पूरक कोण आणि कोटी कोणाचे प्रश्न सुटतात. चला जाऊया पुढील भागाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5 आणि यामध्ये पण काढायचं आहे माप. बऱ्यापैकी माप काढायचेच प्रश्न आहेत, त्यामुळे आपल्याला मजा येत असेल हे सोडवायला. बरोबर 10:30 वाजता घड्याळातील 2 काट्यांमधील किती मापाचा कोन होईल. घड्याळातील कोन काढण्यासाठी 30 तास वजा 11/2 मिनिटे हे सूत्र आपण पाहिलेलं आहे. 10:30 वाजताचा कोन काढायचा आहे, म्हणजेच हे होणार आहे 30 गुणिले तास आहेत 10 आणि मिनिटे आहेत 30 वजा 11/2 गुणिले ही 30 मिनिटे. 30 गुणिले 10 झाले हे 300 वजा बे 15 30. 15 ने 11 गुणा, 15 एके 15 5 हातचाला 1, 15 एके 15 1 झाले 16 165. 300 वजा 165 तर 165 आणि 5 होतात 170 आणि 30 होतात 200, म्हणजे हे 35 आणि ते 300 मधून वजा गेल्यानंतर जर राहिले 135 अंश. 300 वजा 165 आले 135 अंश. म्हणजे किती कोण होणार आहे त्यांच्यामध्ये 10:30 वाजता त्यांच्यातला कोण असणार आहे 135 अंशांचा, जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर. सूत्र लक्षात ठेवा आणि याचा वेळोवेळी वापर करत चला जेव्हा असे प्रश्न येतील. या सूत्रामध्ये तास आणि मिनिटा टाकून जर आलेला कोण 180 पेक्षा जास्त आला तर तो 360 मधून वजा करायचा, म्हणजे आपल्याला जो कोण आहे त्यावेळेला 2 काट्यांमध्ये असणारा एका बाजूने ज्या बाजूने कमी असणारा कोण आहे तो आपल्याला तिथे मिळत असतो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6 आणि अत्यंत सोपा असा आकृतीवर आधारित प्रश्न. पहा काय आहे. पुढील आकृतीचे निरीक्षण करून विरुद्ध किरणांची जोडी ओळखा. विरुद्ध किरण, जेव्हा विरुद्ध किरण असतात तेव्हा काय होतं, विरुद्ध किरणांमुळे तयार होणारी आकृती काय असते, तर एक सरळ रेषा असते. मग या आकृतीमध्ये आपल्याला पाहिजे की सरळ रेषा कुठे दिसते तयार झालेली, तर ही जी दिसते ही सरळ रेषा आहे, इथून इकडे चाललेली ही आहे सरळ रेषा. म्हणजे यातले विरुद्ध किरण कोणते आहेत, क्यू हा त्यांचा जर ओरिजिन मानला आरंभ बिंदू, तर क्यू टी आणि क्यू आर हे 2 काय असणार आहेत, विरुद्ध किरण असणार आहेत. कारण डोळ्यांना दिसते ती सरळ रेषा आहे. क्यू टी आणि क्यू आर, क्यू टी आणि क्यू आर असणारा पर्याय इथं आहे क्यू टी आणि हा आहे क्यू आर. असं चालेल का, असं नाही चालणार.
कारण हा किरण आर क्यू आहे. आर क्यू म्हणजे आर आरंभबिंदू होतो आणि या बाजूला वाढत जाणारा आहे. तसं चालणार नाही. किरणाचं नाव उलटं लिहिता येत नाही, हे इथं लक्षात ठेवा. जर उलटं नाव लिहिलं तर इथं आपण हा पर्याय निवडला असता आणि आपलं उत्तर चुकलं असतं. ते पाहिजेत किरण क्यू टी आणि क्यू आर, असेच त्यांची नावं हवीत. जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. मजेशीर होता प्रश्न, सोपा होता साधा, पण हा जो पर्याय होता तिसरा तो जरा फसवणारा होता. अशा वेळी फसायचं नाही. अति घाई ऑलवेज संकटात नाही, नजर हटी दुर्घटना घटी. मुळे गणित सोडवताना लक्ष विचलित झालेलं चालत नाही. प्रश्न क्रमांक 7 आहे, आकृतीवरून x ची किंमत काढा. x म्हणजे या बाजूचा जेवढा कोन आहे याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता एक साधी गोष्ट लक्षात घ्या की हा जर पूर्ण कंप्लीट राऊंड फिरला तर हे काय होणार आहे, कंप्लीट सर्कल होईल आणि त्याचं माप किती असणार आहे, 360 अंश असणार आहे. 360 पैकी या 3 कोणांची मापं माहीत आहेत आपल्याला. मग काय करायचंय, 360 मधून या तिघांच्या मापांची बेरीज आपल्याला वजा करायची आहे. एवढा साधा सोपा कॅल्क्युलेशनवर आधारित प्रश्न आहे. किती आहे ते 29, 37 आणि 53. यांची बेरीज करून घेऊ आधी. सगळा मिळून किती आहे कोण, 9 आणि 7 16 आणि 3 झाले 19. 9 हातचे आले 1 2 आणि 1 3 आणि 3 6 आणि 5 झाले 11. 119 अंश. हे पूर्ण तिघ मिळून झाले 119 अंश. आता आपल्याला काढायचं आहे x काढण्यासाठी काय करणार आहोत, तर x बरोबर असणार आहे 360 वजा हे 119. 360 वजा 119, ते x बरोबर आला 10तून 9 गेले, राहिला 1. इथं राहिले 5 7 1 गेले 4, 3 1 गेले 2, 241 अंश. x ची किंमत येणार आहे 241 अंश, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. साधं सोपं. कंप्लीट रोटेशन म्हणजे 360 डिग्री. एवढं ध्यानात असेल तर असा कोणताही प्रश्न आला तरी तो सोडवता येईल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8 आणि हा देखील आकृतीवर आधारित प्रश्न. आकृतीवर आधारित प्रश्न आला की तो सोपा वाटतो. का बरं सोपा वाटतो, तर तिथं प्रत्यक्ष आपल्याला दिसतं, समोर व्हिज्युअलाइज करता येतं. आकृतीत रेषा L वर M या परस्परांना O बिंदूत छेदतात, तर y ची किंमत काढा असं आपल्याला विचारलेलं आहे. सोपा प्रश्न आहे हा देखील. L आणि M परस्परांना O बिंदूत छेदतात. M ही रेषा आहे आणि या एकाच रेषेवर तयार होणारे हे दोन कोन आहेत. हे दोन कोन, हे वरचा 34 आणि हा खालचा y जो आहे, हे एकाच रेषेवर तयार होणारे दोन कोन आहेत. म्हणजेच ते दोन्ही कोन काय आहेत, तर रेषीय जोडीतील कोन आहेत. आणि रेषीय जोडीतील जर कोन असतील तर त्यांच्या मापांची बेरीज ही किती असते, 180 अंश असते. कारण रेषीय जोडीतील जे कोन असतात ते परस्परांचे पूरक कोन असतात. म्हणजे बेरीज 180 असेल. y बरोबर काय येणार, 34 तिकडे जाऊन वजा होतील, 180 वजा 34 म्हणजेच y बरोबर आलेला आहे 10तून 4 गेले 6, इथं 18चे 17 राहिले, 17तनं 3 गेले, राहिले 14, 146 अंश. y ची किंमत आलेली आहे 146 अंश, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. खूप साधा सोपा, फक्त एका वजाबाकीचा प्रश्न होता. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8 आणि वाचा प्रश्न आणि सोडवायला लागा. खूप साधा आहे तो पण. एका कोनाच्या कोटी कोनाचा पूरक कोन 108 अंश आहे, तर त्या कोनाचे माप काढा असं आपल्याला विचारलंय. कोण आहे हा, एका कोनाच्या कोटी कोनाचा पूरक कोन आहे, तो किती आहे, 108 आहे. आता पूरक कोन 108 आहे म्हणजे कोटी कोन किती असेल पहा बरं का. पूरक कोन 108 आहे म्हणजे, आणि तो कोणाचा पूरक कोन आहे, कोटी कोणाचा पूरक कोन आहे आणि तो 108 आहे. म्हणजे जो कोटी कोन आहे तो किती असणार आहे, 180 वजा 108 असणार आहे. का बरं, कोटी कोणाचा तो पूरक कोन आहे आणि पूरक कोन होतो म्हणजे काय, 180 मधून वजा तो कोन होऊन हे 108 आलेले आहेत.
मग कोटिकोण किती असणार? 180 वजा 108 म्हणजेच हे 80तून 8 गेले राहिले 72 अंश. म्हणजे कोटिकोण किती आला? 72 अंश आला. आता एका कोणाचा कोटिकोण 72 अंशांचा आहे तर त्या कोणाचं माप किती? तर तो कोण बरोबर काय असणार आहे? तो असणार आहे 90 अंश वजा 72 अंश. का बरं? तर कोटिकोण 72 अंशाचा आहे म्हणजे मूळ कोण जो आहे तो काय असणार? मूळ कोण आणि कोटिकोण यांची बेरीज 90 असते. 90 वजा 72 असणार आहे. 72 आणि 8 होतात 80 आणि 10 90 या 18 अंश. तो जो कोण आहे तो असणार आहे 18 अंशांचा, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर. टॅली करून पहा. एका कोणाचा म्हणजे 18 अंश त्याचा कोटिकोण, 18चा कोटिकोण किती होणार? 72 होणार. आणि 72चा पूरक कोण किती होणार? 180 वजा 72 म्हणजे 108 होणार आहे. इथं आपलं उत्तर टॅली पण झाले. करायची आवश्यकता नाही, आपण सोडवलंय, पण तुमच्या खात्रीसाठी आपण पुन्हा एकदा ते टॅली केलं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10 आणि तो सोडवून पहा. 40 अंश व 140 अंश या मापांचे एकच शिरोबिंदू नसलेले कोण काढले तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. पहा आता काय आहे? 40 अंश मापाचा एक कोण आहे 40 अंशांचा. दुसरा आहे 140 अंशांचा, हा आहे 140 अंशांचा. आणि याबाबत विधान पहिलं जे आहे ते कोण पूरक कोण आहेत. पूरक कोणांच्या मापांची बेरीज असते 180, 140 अधिक हे 40 बरोबर झाले 180 अंश. यांची बेरीज 180 येते म्हणजे हे पूरक कोण आहेत. पहिलंच विधान जे आहे ते सत्य विधान आहे. याची जेव्हा आपण माहिती पाहिली घटकाची त्यावेळेस मी हे आवर्जून सांगितलं होतं तुम्हाला की पूरक कोण होण्यासाठी ते संलग्न कोण असावेच असं काही नाही. त्यांची बेरीज 180 होते तर ते पूरक कोण आहेत. बेरीज 90 होते तर ते कोटिकोण आहेत. रेषीय जोडीतील होण्यासाठी ते एकमेकांचे संलग्न कोण असले पाहिजेत आणि त्यांची बेरीज जी आहे ती 180 असली पाहिजे. दुसरं विधान आहे ते कोण रेषीय जोडीतील कोण आहेत तर रेषीय जोडीतील ते होऊ शकत नाहीत कारण त्यांचा शिरोबिंदू एकच नसलेले कोण आहेत. ते विरुद्ध कोण आहेत. विरुद्ध तर अजिबात होऊ शकत नाहीत कारण त्यांच्या भुजा या विरुद्ध किरण नाहीत आणि त्यांची मापही सारखी नाहीत. ते कोण संलग्न आहेत. संलग्नही होणार नाहीत कारण त्यांचा शिरोबिंदू एक नाही. त्यामुळे याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. ते कोण पूरक कोण आहेत. हेच विधान योग्य होणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11 आणि तो सोडवायचा आहे. मूळ कोनास दुभागले असता मिळणारे कोण प्रत्येकी 30 अंश आहेत तर मूळ कोणाचा कोटिकोण किती हे विचारलेलं आहे. कोण दुभाजकावर आधारित प्रश्न. हा जो मूळ कोण आहे, दुभाजक असा नाही, दुभाजक जो आहे त्यामुळे समान दोन भाग ॲटलिस्ट डोळ्यांना तरी दिसले पाहिजे, म्हणजे असलेच पाहिजे. कोण दुभाजकामुळे त्या कोणाचे समान दोन भाग होत असतात. मिळणारे प्रत्येक कोण 30 अंशाचे आहेत. हा 30 आहे, हा 30 आहे. म्हणजे मूळ जो कोण आहे तो किती अंशाचा असणार आहे? 60 अंशांचा असणार आहे. आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे याचा कोटिकोण किती ते विचारलेला आहे. आता जे कोटिकोण असतात त्यांची बेरीज किती असते? त्यांची बेरीज असते 90 अंश. आणि या कोणाचा कोटिकोण किती मापाचा असेल तर 90 अंश वजा हे 60 अंश असणार आहे. 90 वजा 60 म्हणजेच पुन्हा आला 30 अंश. म्हणजे त्याचा कोटिकोण जो आहे तो 30 अंशाचा असणार आहे. हे त्याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. समजला असेल, सोपा होता प्रश्न. समजला असेल तर लगेचच पुढचा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. प्रश्न क्रमांक 12 आणि विचारले काय? बरोबर किती वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यात 60 अंश मापाचा कोण होईल? किती वाजता विचारलेला आहे. त्यासाठी एक लक्षात घ्या, हे जे आहे घड्याळ यात इथे 12, इथे असतात 6, इथे असतात 3, इथे असतात 9, याच्यामध्ये येतात 1 आणि 2, इथं 4 आणि 5, इथे येतात 7 आणि इथे येतात 8, इथे 10 आणि इथे 11.
हे टोटल जे आहेत हे आहेत किती 360 अंश आणि या 360 अंशाचे समान 12 भाग केलेले आहे म्हणजे प्रत्येक तास जो आहे तो किती असतो 30 अंशांचा असतो. प्रत्येक तास हा 30 अंशांचा असतो. असे 12×36 हे टोटल 360 अंश असतात. आपल्याला विचारले 60 अंश मापाचा कोण होईल तास काटा आणि मिनिट काटा म्हणजे त्या टायमिंगला काय झालं पाहिजे दोघांच्या मध्ये दोनच घरं राहिली पाहिजे म्हणजे 30 अधिक 30 60 होतील. 8 वाजता काय होईल हे इथे आणि हे इकडे होईल. तास काटा आणि मिनिट काटा 1 2 3 4 3 चौक 12 120 अंशांचा कोण होईल. आपल्याला पाहिजे किती 60चा. पुढे आहे 10 वाजता तर हे 10 वाजता काय होणार आहे दोनच घरे येणार आहेत 30 अधिक 30 60 अंशाचा पर्याय क्रमांक 2 हेच त्याचं योग्य उत्तर असेल. 3 वाजता काय होणार आहे 3 वाजता पहा हा होणार आहे 90 अंशांचा कोण 30 30 30 90 अंशांचा. 6 वाजता काय होणार आहे 6 वाजता म्हणजे ती स्ट्रेट लाईनच असणार आहे आणि सरळ रेषा म्हणजेच काय असणार आहे तो 180 अंशांचा 3 × 18 180 अंशांचा असणार आहे. आपल्याला विचारला होता 60 अंशांचा तो किती वाजता होतोय 10 वाजता जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. चला त्यानिमित्ताने घड्याळ थोडं फोडून सांगितलं. यात खूप मायक्रोमध्ये घड्याळ म्हणजे ते सूत्र बाजूला राहू द्या तोंडी सुद्धा आपण कसं काढू शकतो घड्याळातील काट्यांमधील अंशात्मक अंतर त्यासाठी एक खास व्हिडिओ आपण नंतर बनवूया. आधी आपलं गणित आपल्याला सगळं टोटल कव्हर करूया आणि मग त्याच्या मागे लागू. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13 आणि हे सगळे स्वाध्याय संपल्यानंतर आपण प्रत्येक घटकातील चॅलेंजिंग प्रश्नांचे व्हिडिओ बनवणार आहोत. सध्या आधी हे बेसिक आपल्याला क्लिअर करायचे मग आपण चॅलेंजच्या मागे लागणार आहोत. 7:15 वाजता तास काटा व मिनिट काटा यात कोण किती अंशांचा असेल. 7:15 म्हणजे 8:15 आपलं सूत्र जे आहे ते काय आहे 30 × तास वजा 11/2 मिनिटे. 30 × तास किती आहेत 8 वजा 11/2 मिनिटे किती आहेत 15. चला हे सोडूया 8×3 = 24 हे 240 वजा 11/2 × 15 म्हणजेच हे 11/2 म्हणजेच आहेत 5.5 × 15. हे सोडवा 240 वजा 15×5 = 75 5 हातचे आले 7 15×5 = 75 आणि 7 झाले 82 दशांश चिन्हानंतर एक अंक 82.5 वजाबाकी करायची 240 वजा 82.5 240.0 वजा 82.5 वजाबाकी करताना इथं 3 इथं 10 इथं राहिले 9 आणि इथं झाले 10 10तून 5 गेले 5 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह 9 मधून 2 गेले 7 आणि 23 मधून 8 गेले राहिले किती 15 आणि 8 23 होतात. 157.5 अंशांचा कोण असणार आहे जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. कॅल्क्युलेशनवर कमांड पाहिजे पाडेपाठ पाहिजेत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार झटपट पटापट करता आला पाहिजे तर 1 मिनिटामध्ये प्रश्न सुटू शकतात. आणि लक्षात ठेवा परीक्षेतला प्रत्येक प्रश्न आपल्याला 1 मिनिटांच्या आत सोडवायचाच आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे आणि तो आहे प्रश्न क्रमांक 14 आणि येणार आहे आता खरी मजा. मी तुम्हाला म्हणालो होतो शेवटचे जे 2 प्रश्न आहेत ते मजेशीर आहेत. चला तर मग काय प्रश्न सोबतच्या आकृतीत रेषीय जोडीतील कोणांच्या एकूण किती जोड्या आहेत हे विचारले. रेषीय जोडीतील कोण म्हणजे एकाच रेषेवर तयार होणारे. तर पहिल्यांदा तर आपण इथे खूप सारे कोण दिसत आहेत यांना काय करूया यांना नंबरिंग टाकून घेऊया 1 2 3 4 5 6 आणि 7 टोटल 7 कोण आहेत या ठिकाणी आणि यांच्यातून आता आपल्याला रेषीय जोडीमधल्या कोणांची संख्या ओळखायची. रेषीय जोडीमध्ये पहा आता हा पहिला जो 1 आहे 1च्या सोबत रेषीय जोडी असणारा कोण फक्त 2 नाही तर 2 ते 7 हे कोण एकत्र मिळून जो कोण तयार होईल तो रेषीय जोडी तयार करणार आहेत. पहा 1 आणि हे 2 ते 7 मिळून जो कोण आहे हा एवढा पूर्ण कोण आणि हा 1 नंबरचा कोण यांच्यामध्ये मिळून रेषीय जोडी तयार होणार आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा काय होईल 1 आणि 2 म्हणजेच 1 ते 2 1 ते 2
आणि 1 ते 2 आणि 3 ते 7 मिळून जे कोण आहेत यांच्यामध्ये रेषीय जोडी होणार आहे. त्यानंतर 1 ते 3 आणि त्याच्या पुढे 4 ते 7. पहा कसं, हे 1 ते 3 आणि हे 4 ते 7 यांच्यामध्ये जी आहे ती रेषीय जोडीतील कोण होणार आहेत, 1 ते 3 आणि 4 ते 7. त्यानंतर होणार आहेत 1 ते 4 आणि 5 ते 7. 1 ते 4 आणि 5 ते 7 ही रेषीय जोडी होईल. त्यानंतर 1 ते 5 आणि होणार आहे 6 ते 7, 6 ते 7 आणि शेवटी होईल 1 ते 6, 1 ते 6 आणि शेवटचा कोण आहे तो 7वा. एवढ्या रेषीय जोडीतील जोड्या यामध्ये तयार होतात. आता तुम्ही सांगा यापेक्षा वेगळी कोणती होते का? तुम्ही म्हणाल इकडनं जोड्या लावत गेले तुम्ही, जर तिकडून लावत आले तर 7 आणि 1 ते 6, तर 7 आणि 1 ते 6 ऑलरेडी लावलेली आहे जोडी. 6 ते 7 आणि 1 ते 5 अशी मिळून, कारण रेषीय जोडीतील जे कोण आहेत त्यामध्ये 2च कोण असणार आहेत एकमेकांच्या सोबत, तेव्हा ती रेषीय जोडी होणार आहे. मग इथे 6 ते 7 आणि 1 ते 5 यांचं म्हणलं तर ती ऑलरेडी झालेली आहे 6 ते 7 आणि 1 ते 5. म्हणजेच याच्यामध्ये एवढ्याच रेषीय जोड्या तयार होतात. 1 2 3 4 5 आणि 6 रेषीय जोडीतील कोणांच्या किती 6 जोड्या तयार होतात, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न यापेक्षा भन्नाट आहे आणि संलग्न कोणावर आधारित आहे. संलग्न कोण तर आपण खूप वेळा पाहिले, ॲडजसंट अँगल्स. आणि प्रश्न असा आहे की सोबतच्या आकृतीत संलग्न कोणांच्या किती जोड्या आहेत. इथे पण नंबरिंग करून घेऊ. 1 2 3 4 5 आणि 6 नंबरिंग झालं. आता संलग्न कोण म्हणजे काय, तर त्यासाठी 2 कोण पाहिजेत ज्यांची एक भुजा कॉमन असली पाहिजे आणि इंटेरियर वेगवेगळे असले पाहिजे. चला मग पाहूया यामध्ये संलग्न कोणांच्या कोणत्या जोड्या तयार होतील. पहिलं म्हणजे 1 आणि 2 ची जोडी तयार होईल. पहा 1 आणि 2 हे दोघं काय आहेत, संलग्न कोण आहेत. त्यानंतर 1 ची जोडी तयार होणार आहे. 2 आणि 3 मिळून जो कोण तयार होतो त्याच्याशी 1 ची जोडी तयार होणार आहे. 1 ची जोडी 2 ते 3 शी. परत 1 ची जोडी होणार आहे 2 ते 4 शी. 1 ची जोडी 2 ते 4 शी होईल. त्यानंतर 1 ची जोडी होणार आहे 2 ते 5 शी. 1 ची जोडी होणार 2 ते 5. त्यानंतर 1 ची जोडी होणार आहे 2 ते 6 शी. 1 ची जोडी झाली 2 ते 6 शी. आता 2 नंबरच्या कोणाचा विचार करूया. आता 2 ची आधी होणार आहे 1 शी संलग्न जोडी, ती ऑलरेडी आपली इथे झालेली आहे 2 ची 1 शी. त्यानंतर 2 ची होणार आहे 3 शी, एकट्या 3 शी झाली. परत 2 चीच होणार आहे 3 आणि 4 शी. 2 ची 3 ते 4 शी होईल. त्यानंतर 2 ची जोडी होणार आहे 3 4 5 यांना एकत्रित 3 ते 5 शी. त्यानंतर 2 चीच होणार आहे 3 4 5 6 शी. 3 ते 6 शी. म्हणजे इथे काय झालं पहा, 1 च्या किती जणांशी जोड्या झाल्या, 5 जणांशी. 2 च्या झाल्या 4 जणांशी. 3 च्या कुणाशी होणार आहेत, 3 च्या होणार आहेत 3 4 च्या होणार आहेत 2 5 च्या होणार आहेत 1 जणाशी जोडी आणि 6 ची जोडी कुणाशीच होणार नाही. म्हणजेच 5 आणि 4 9 आणि 3 12 आणि 2 14 आणि 1 झाले 15 जोड्या तर आपण अशा शोधून काढल्या संलग्न कोणांच्या. तर पर्याय पहा 7 15 10 आणि 35. तर 15च्या पुढे जर आपल्याला जोडी सापडली तर आपण अजून पुढे जाणार आहोत. आता पहा यामध्ये आपण 1 ची 2 ची 3 ची एकट्याची बाकीच्यांशी जोड्या पाहिल्या. आता दोघांच्या पाहिल्या चालू केल्या तर 1 आणि 2, 1 ते 2 ची जोडी कुणाशी होणार आहे, 3 शी होणार आहे. किंवा 1 ते 2 ची जोडी 3 ते 6 शी होणार आहे. म्हणजे 15 पेक्षा जास्त जोड्या यामध्ये असू शकतात हे आपल्या इथे लक्षात येते की
1 ते 4 हे जे कोण आहे त्यामध्ये अजून जर आपण पाहिलं तर 1 ते 4 जे कोण आहेत यांची जोडी 5 आणि 6 होणार आहे. कारण या जोड्या ज्या 15 काढल्या आपण एकट्या एकट्याचा विचार करून काढलेल्या जोड्या आहेत की एकट्याची किती जणांशी संलग्न कोणांची जोडी होऊ शकते. इथं जेव्हा हे एकत्र येतील 1 ते 4 आणि 5 ते 6 यांच्या जोडीचा विचार करू तेव्हा अजून संख्या वाढणार आहे. म्हणजेच आपलं उत्तर जे आहे हे 15 पेक्षा निश्चितच मोठं आहे आणि पर्यायामध्ये 15 पेक्षा मोठा असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा प्रत्यक्ष शोधायच्या म्हटल्यानंतर आपल्याला ते मोजताना 1 मिनिटात काही हा प्रश्न सुटणार नाही. तसेही असे जर प्रश्न आले परीक्षेत तर हे थोडे बाजूला ठेवायचे, याला शेवटी वेळ द्यायचा, कारण हे वेळ खाणारे प्रश्न असतात. आधी खिशातले मार्क आहेत जे सोपे प्रश्न आहेत ते मार्क कॅश करून घ्यायचे, असे वेळ खाऊ प्रश्न ओळखायचे, यांना थोडं मागं ठेवायचं आणि हे नंतर सोडवायचे आहेत. शेवटी वेळ राहिल्यानंतर प्रयत्न केल्यानंतर हे देखील प्रश्न सुटतात, नाही असं नाही, पण त्यात कन्फर्म असा मार्ग नाही, आपल्याला त्यामध्ये शोधावंच लागणार आहे. चला जाऊया पुढे. आणि पुढे काही नाही, अशा पद्धतीने आपण स्वाध्याय 14.2 देखील सोडवलेला आहे. त्यातले सर्वच्या सर्व प्रश्न सोडवलेले आहेत, तेही सोप्या पद्धतीने. व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करून घ्या. त्याचबरोबर आपण भेटणार आहोत लगेचच स्वाध्याय 14.3च्या व्हिडिओमध्ये, जो भूमितीतील मूलभूत संबोध या घटकावर आधारित असणार आहे. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा, दररोज काहीतरी नवीन शिकत राहा. आणि पुन्हा तेच सांगतोय की TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप या नावाने जी प्लेलिस्ट आहे यात सगळे प्रश्न हे 7वी स्कॉलरशिपचे आहेत जे पोलीस भरतीत विचारलेले आहेत. या प्रश्नांचा अवश्य सराव करा, खूप फायद्यात राहील तुम्हाला ते. चला भेटूया स्वाध्याय 14.3च्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.